रामकृष्ण हरी सर्वांना. कोणतीही कहाणी वाचण्या अगोदर किंवा ऐकण्या अगोदर गणपतीची कहाणी जरूर ऐकावी किंवा वाचावी. ती कहाणी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. कृपया जाऊन तुम्ही ती पाहावी. सुरू करू. कहाणी श्रावणी सोमवारची साधी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे. हा मागं पाही, तो तिथं कोणी नाही. त्या भीतीनं वाळू लागला. तेव्हा गुरुजींनी विचारलं, खायला प्यायला वाण नाही, मग बाबा असा रोडका? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ असं म्हणतं. मागं पाहतो तो कोणी नाही. ह्याची मला भीती वाटे. गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्यानं काय केलं? रोजच्याप्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला. मी येऊ असा ध्वनी झाला. ये असा जबाब दिला. मागं काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं. बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला. शंकराचे पूजेला गेला. तिनं थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यामध्ये पती आला. अगं दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला. दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशी असंच झालं. असं 4 सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघंजण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्ने कुठून आली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठे आहे? वेळूच्या बेटी आहे. मला तिथे घेऊन चल. पती सहज चालली. मनी शंकराची प्रार्थना केली. मला अर्धघटकेचं माहेर दे. तो वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबत आहेत, शिपाई पहारा करत आहेत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवण झालं. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली. घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली. खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयंता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, भटकी नाही. एक वेळूचं बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्यानं विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. 4 सोमवारी हाईक ऐकली. जेवतीत ताट ढकलून दिली. रत्नांनी भरली. सोन्याची झाली. ती मला देवानं दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा शंकर त्यांना पावला तसा तुम्हा आम्हाला पाव. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.